गुड मॉर्निंग. मी सहाय्यक प्राध्यापक संदीप लोखंडे, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे. इन्कम फ्रॉम सॅलरी ह्या टॉपिकच्या आतापर्यंत आपण 3 व्हिडिओ बघितलेत. पहिल्या 2 व्हिडिओमध्ये आपण अलाउन्सेस आणि परक्विजिट्स याच्या असेसमेंट इयर 2020-21 साठी ज्या अमेंडमेंट्स लागू आहेत त्या बघितल्या. तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण एक इन्कम फ्रॉम सॅलरीचा प्रॉब्लेम बघितलाय. आज चौथ्या व्हिडिओमध्ये आपण इन्कम फ्रॉम सॅलरीचा दुसरा प्रॉब्लेम बघतोय. यावर्षी होणारी परीक्षा ही एमसीक्यू स्वरूपात होणार आहे, पण आपण एक 4 ते 5 प्रॉब्लेम व्यवस्थितपणे बघितले तर आपल्याला एमसीक्यू सोडवताना कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी प्रॉब्लेम बघतोय डिटेलमध्ये. आजचा जो प्रॉब्लेम आपण बघणार आहे तो हा प्रॉब्लेम असणार आहे. सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून ठेवला तर आपल्याला हा प्रॉब्लेम पुढे बघता येईल. चेक करा. मिस्टर शहा इज वर्किंग ॲज इंजिनियर in Tata Motors Limited, Pune. His emoluments for the financial year 2019-20 are as under: basic salary rupees 30,000 per month, dearness allowance at 60% of salary, consider for retirement benefit, म्हणजेच हा डीए applicable डीए असणार आहे. Entertainment allowance rupees 2,000 per month, medical allowance rupees 2,500 per month, bonus 60,000, transport allowance 2,000 per month, employer contribution to RPF 15% of salary, interest credited to RPF 10%, rupees 1,50,000, house rent allowance rupees 5,000 per month. He pays rupees 7,000 per month as house rent for residential house at Pune. He is provided free supply of gas, electricity and water, for which his employer pays rupees 2,500 per month. Company has provided him a motor car of 1,200 cc for official and personal use. All running expenses and driver salary paid by the company. The company has paid rupees 2,500 as professional tax on behalf of Mr. Shah. Compute taxable income from salary for assessment year 2020-21. या प्रॉब्लेमचं आता आपल्याला सोल्युशन त्या ठिकाणी आपण बघायचंय. या प्रॉब्लेम मध्ये महत्वाचे पॉइंट्स कोणते असतील तर महत्वाचा पॉइंट असेल तो म्हणजे आरपीएफ, त्यानंतर हाऊस रेंट अलाउन्स आणि मोटर कार याचे आपल्याला वर्किंग नोट बघावे लागतील. इतर पॉइंट्स जे आहेत ते सोपे असतील, एकतर फुल्ली टॅक्सेबल असतील किंवा त्या ठिकाणी फुल्ली एक्झम्प्टेड असतील. चेक करा. आता आपल्याला प्रॉब्लेमचं सोल्युशन बघायचंय. सुरुवातीला आपण आखून घेणार आहे मिस्टर शाह असेसमेंट इयर 2020-21. प्रिव्हियस इयर जे असणार आहे ते असणार आहे 2019-20. त्यालाच आपण इन्कम इयर किंवा त्यालाच आपण फायनान्शियल इयर म्हणतो. पर्टिक्युलर्स अमाऊंट किंवा रुपीज. आता एक 1 बाय 1 पॉइंट आपण बघूया. तुमच्याकडे प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट असेल तर त्याच्यावरून चेक करा. आपण एक एक पॉइंट बघूया. पहिला पॉइंट आहे बेसिक सॅलरी. बेसिक सॅलरी हा पॉइंट असतो टोटली टॅक्सेबल. बेसिक सॅलरीची जी रक्कम आहे ती टॅक्सेबल असणार आहे 30,000 रुपये पर मंथ आहे. 30,000 गुणिले 12 करा, कारण आपण या ठिकाणी जी सॅलरी कॅल्क्युलेट करतोय हे सर्व कॅल्क्युलेशन करतोय आपण पर ॲनम. 30,000 गुणिले 12 केलं उत्तर येतं 3,60,000. नेक्स्ट पॉइंट आहे डिअरनेस अलाउन्स. 60% ऑफ बेसिक सॅलरी. बेसिक सॅलरीच्या 60%, 3,60,000च्या आपल्याला 60% काढायचे. रक्कम किती येते बघा, 2,16,000. किंवा दुसरी मेथड 30,000च्या 60% काढा, 18,000 येतील. 18,000 गुणिले 12 करा, उत्तर येईल 2,16,000. पुढचा पॉइंट आहे एंटरटेनमेंट अलाउन्स 2,000 पर मंथ. हे सुद्धा
पर मंथ रक्कम हे आपल्याला अॅन्युअल मध्ये कन्वर्ट करावी लागेल. 2000 गुणिले 12 केले, उत्तर येत आहे 24,000. एंटरटेनमेंट अलाउन्स गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल, प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉई असेल, सुरुवातीला ग्रॉस सॅलरी मध्ये आपण टॅक्सेबलच घेणार. डिडक्शन 16 मध्ये घेताना फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉईला त्याचं डिडक्शन मिळतं, प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉईला मिळत नाही. आता प्रॉब्लेम मध्ये जी इन्फॉर्मेशन दिली आहे ती आपल्याला दिली आहे टाटा मोटर्स या कंपनीतल्या एका एम्प्लॉईची दिली आहे. त्यामुळे प्रायव्हेट सेक्टर मधला एम्प्लॉई आहे, त्यामुळं डिडक्शन 16चा मिळणार नाही आपल्याला. पण सुरुवातीला ग्रॉस सॅलरी मध्ये आपल्याला टॅक्सेबलच घ्यावा लागतो. पुढचा पॉइंट आहे मेडिकल अलाउन्स 2000 पर मंथ, 2500 पर मंथ. 2500 गुणिले 12 करा. मेडिकल अलाउन्स आणि मेडिकल फॅसिलिटी मध्ये फरक. मेडिकल अलाउन्स हा टोटली टॅक्सेबल आहे, पण मेडिकल फॅसिलिटी जर असेल, मेडिकल फॅसिलिटी म्हणजे काय, तुम्ही किंवा तुमच्या घरातलं कोणीही मेंबर दवाखान्यात ऍडमिट झालेत आणि जी काही बिलं आहे, जे काही मेडिकलचा खर्च आहे, औषधांचा खर्च आहे, त्याचे पैसे कंपनीने दिलेले आहेत, त्याला आपण म्हणतो मेडिकल फॅसिलिटी. आत्ताचा पॉइंट आहे मेडिकल अलाउन्स. तुम्ही ऍडमिट झालाय, तुमच्या घरातलं किंवा कोणीही झालंय किंवा नाही झालं, हा कंपल्सरी रक्कम तुम्हाला महिन्याला मिळते, ही रक्कम टोटली टॅक्सेबल. मेडिकल फॅसिलिटीच्या बाबतीत इन्कम टॅक्सचं ट्रीटमेंट वेगळ्यात. गव्हर्नमेंट हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल आणि एम्प्लॉयरचं हॉस्पिटल असेल, गव्हर्नमेंट हॉस्पिटल, एम्प्लॉयर हॉस्पिटल टोटली एक्झम्प्टेड आहे. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली टोटली टॅक्सेबल आहे. तो पॉइंट आता विचार करायची गरज नाहीये. अलाउ शब्द असेल तर तो असेल टोटली टॅक्सेबल. पुढचा पॉइंट आहे बोनस. बोनस सुद्धा टोटली टॅक्सेबल असणार आहे. एमसीक्यू मध्ये असा एखादा पॉइंट येऊ शकतो की बोनस हा पॉइंट टॅक्सेबल आहे, एक्झम्प्टेड आहे, पार्टली टॅक्सेबल आहे, पार्टली एक्झम्प्टेड आहे. असे सुद्धा पॉइंट्स एमसीक्यू मध्ये येऊ शकतात. आपण एक 3 ते 4 प्रॉब्लेम बघितल्यानंतर ना शेवटी आपण एक दोन असे व्हिडिओ बघणार ज्याच्यामध्ये आपण फक्त एमसीक्यू बघणार आहे. पुढचा पॉइंट आहे ट्रान्सपोर्ट अलाउन्स. ट्रान्सपोर्ट अलाउन्स असेसमेंट इयर 19-20 पर्यंत नॉर्मल पर्सनला एक्झम्प्टेड होता 1600 पर्यंत, पण आता असेसमेंट इयर 20-21 मध्ये हा टोटली टॅक्सेबल आहे फॉर नॉर्मल पर्सन. हँडिकॅप पर्सन असेल तर 3200 रुपयापर्यंत सूट आहे. हँडिकॅप असेल, ब्लाइंड असेल अशा व्यक्तीला. आताच्या प्रॉब्लेम मध्ये मिस्टर शहा पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत कुठं सांगितले का तर हँडिकॅप आहे म्हणून? नाही. मग ही ज्याचा अर्थ होतो की नॉर्मल आहे, नॉर्मल पर्सनला जो ट्रान्सपोर्ट अलाउन्स मिळेल तो टोटली टॅक्सेबल असेल. मग तो तिथं ब्रॅकेटमध्ये तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी देतील स्पेंट अमाऊंट, अनस्पेंट अमाऊंट बघायची गरज नाहीये. ट्रान्सपोर्ट अलाउन्सला टोटली टॅक्सेबल एवढंच फक्त नॉर्मल पर्सनसाठी. पुढचा पॉइंट आहे एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ. एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ आपल्याला सांगितलंय प्रॉब्लेम मध्ये, एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ इज 15% ऑफ सॅलरी. सॅलरीच्या 15%. पण आता सॅलरीच्या 15% म्हणल्यावरती घ्यायचं कितीच्या 15%? तर हा पॉइंट कशाचा आहे? पीएफचा आहे. मग पीएफ ची जी सॅलरी असेल, जर या ठिकाणी तुम्हाला स्पेसिफिक सांगितलं असतं बेसिक सॅलरीच्या 15%, तर आपण बेसिक सॅलरीच्या 15% घेतले असते. पण आता त्यांनी सांगितलं फक्त 15% ऑफ सॅलरी. पॉइंट कशाचा आहे? पीएफचा आहे. त्यामुळं आधी पीएफ ची सॅलरी काढायची, त्याच्या 15% रक्कम घ्यावी लागणार आहे आपल्याला. मग आता आपण आधी वर्किंग नोट बघूया आणि एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ ही रक्कम एक्झम्प्टेड पण असते अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 11-12 नुसार. आपण ते सुद्धा वर्किंग नोट करूया आणि त्यानंतर या ठिकाणचा पुढचा कॅल्क्युलेशन बघूया. आपल्याला स्क्रीनवरती त्या ठिकाणी सुरुवातीला वर्किंग नोट दिसतंय. याच्यामध्ये आपण सॅलरी फॉर पीएफ काढूया. सॅलरी फॉर पीएफ मध्ये पॉइंट्स येतात बेसिक सॅलरी, डीए ऍप्लिकेबल आणि पर्सेंटेज कमिशन ऑन सेल्स. यापैकी प्रॉब्लेम मध्ये आपल्याला बेसिक सॅलरी सांगितली आहे 60,000 रुपये पर मंथ, सॉरी 30,000 रुपये पर मंथ आहे.
30,000 पर मंथ. त्याच्यानंतर ना डीए, या प्रॉब्लेम मधला डीए हा पर्सेंटेज मध्ये दिलेला आहे. पर्सेंटेज मध्ये दिलेला डीए ब्रॅकेटमध्ये काहीच दिलं नाही, ऍप्लिकेबल किंवा नॉट ऍप्लिकेबल, तर तो ऍप्लिकेबल समजायचा असतो, कारण तो पर्सेंटेज ऑफ बेसिक सॅलरी आहे, त्यामुळे तो ऍप्लिकेबल असतो. पर्सेंटेज कमिशन ऑन सेल्स, रक्कम दिली आहे का चेक करा. दिली नसेल तर त्या ठिकाणी सॅलरी फॉर पीएफ ची रक्कम किती येते बघा. आरपीएफ ची रक्कम किंवा पीएफ ची रक्कम 5,76,000. आता सुरुवातीला आपण कॅल्क्युलेट करूया एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ. काय सांगितलं, 15% ऑफ सॅलरी. सॅलरी किती आली, 5,76,000. त्याच्या 15% काढा, रक्कम तुम्हाला मिळेल त्या ठिकाणी किती, 86,400. एवढं कॉन्ट्रीब्युशन एम्प्लॉयरनी आपल्या पीएफ, एम्प्लॉईच्या पीएफ मध्ये केलंय. हा पॉर्ट येतो सॅलरीचा. पण एक्झम्प्टेड किती पर्यंत आहे, एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ हे एक्झम्प्टेड किती पर्यंत आहे, तर सॅलरीच्या 12% पर्यंत. मग सॅलरी कोणती, ती हीच सॅलरी 5,76,000 जे आलेले, बेसिक सॅलरी प्लस डीए ऍप्लिकेबल आणि रिटायरमेंट बेनिफिट. त्या ठिकाणी 12% कॅल्क्युलेट करा सॅलरीच्या, आणि कॅल्क्युलेशन किती येत आहे ते चेक करा. 5,76,000च्या 12% काढले, उत्तर किती येत आहे, 69,120. 69,120 ही रक्कम असणार आहे एक्झम्प्टेड आरपीएफ ची. एक्झम्प्टेड आरपीएफ ची रक्कम किती येते त्या ठिकाणी, 69,120. आता चेक करा प्रॉब्लेम. रक्कम आपली पीएफ चं कॉन्ट्रीब्युशनची किती आली होती बघा, ती या ठिकाणी आपण घेणार आहे. त्यातून एक्झम्प्टेड अमाऊंट मायनस करा 69. एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू पीएफ ची रक्कम आहे 86,400. त्यातून एक्झम्प्टेड रक्कम वजा करा 69,120. आउटरला उत्तर येईल 17,280. नेक्स्ट पॉइंट, इंटरेस्ट ऑन आरपीएफ. चेक करा पॉइंट काय सांगितलंय. इंटरेस्ट ऑन आरपीएफ ऍट 10% रुपीज 1,50,000, 1,50,000 सांगितले. इंटरेस्ट ऑन आरपीएफ सुद्धा रक्कम एक्झम्प्टेड आहे. ती एक्झम्प्टेड किती पर्यंत आहे, तर अप टू 9.5% ऑफ इंटरेस्ट. 9.5% पर्यंतच एक्झम्प्टेड आहे. एक्झम्प्टेड सुद्धा आहे सेक्शन 10 सबसेक्शन 11-12 नुसार. आणि मग आता 10%ला 1,50,000, तर 9.5 ला किती. कॅल्क्युलेशन करताना कसं करायचं, 1,50,000 भागिले 10 गुणिले 9.5 करा, तुम्हाला एक्झम्प्टेडची रक्कम मिळेल. एक्झम्प्टेड रक्कम वजा करा आणि पुढची रक्कम बॅलन्स आउटर कॉलम मध्ये टॅक्सेबल घ्या. किती येते रक्कम, 7,500 टॅक्सेबल येते. 9.5%ची रक्कम येते 1,42,500. 1,50,000तून 1,42,500 वजा केले, आउटरला येतात ते 7,500. पुढचा पॉइंट आहे हाऊस रेंट अलाउन्स ₹5,000 पर मंथ. एचआरएचा पॉइंट आहे. एचआरएचा जर का पॉइंट दिला असेल तर सगळ्यात पहिलं बघायचं, वर्किंग नोट याची करावी लागेल आपल्याला. जर प्रॉब्लेम मध्ये रेंट पेडची रक्कम दिली असेल तरच करायचं, अदरवाईज करायची आवश्यकता नाहीये. कारण एम्प्लॉई जर रेंटेड हाऊस मध्ये राहत असेल, म्हणजे भाड्याने घेतलेल्या घरामध्ये राहत असेल, तरच त्याला हे एक्झम्पशन मिळतं एचआरएचा अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 13A नुसार. कलम 10 उपकलम 13A नुसार ची वजावट कधी मिळते, जर एम्प्लॉई रेंटेड हाऊस मध्ये राहत असेल तरच. मग तिथून पुढच्याच वाक्यामध्ये आपल्याला सांगितलंय ही पेज ₹7,000 पर मंथ ऍज हाऊस रेंट फॉर रेसिडेन्शियल हाऊस ऍट पुणे. आपल्याला वर्किंग नोट बघावं लागेल. वर्किंग करूया, म्हणजे वर्किंग नोट केल्याने काय होतं की आपल्याला व्यवस्थित पॉइंट तो समजतो.
House rent allowance. Rupees 5,000 per month. He pays rupees 7,000 per month as house rent for residential house at Pune. HRA चं वर्किंग करताना सगळ्यात आधी आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल HRA ची सॅलरी. HRA ची सॅलरी आणि RPF ची सॅलरी दोन्ही सारख्याच आहेत. यामध्ये डिफरन्स काहीच नाहीये. बेसिक सॅलरी प्लस DA ऍप्लिकेबल प्लस पर्सेंटेज कमिशन ऑन सेल्स ते दिलंच नाहीये. मग HRA ची सॅलरी किती येते? 5,76,000. मगाशी जी होती तीच ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे आपल्या माहितीसाठी. सॅलरी सेम कशी असणार आहे? HRA सॅलरी RPF च्या सॅलरी सारखीच. मग आता HRA एक्झम्प्टेड किती आहे? HRA रिसिव्ड रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी आणि 40% किंवा 50% इथं. मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई. मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई ह्या 4 मेट्रो सिटी देशातल्या असतील तर 50% सॅलरीच्या, आणि या 4च्या व्यतिरिक्त कोणतीही सिटी असेल तर किती घ्यायचे? सॅलरीच्या 40%. आता पुणे दिलंय आपल्याला, त्यामुळं एम्प्लॉई कुठे राहतोय? तर पुण्यात राहतोय. मग 40% घ्यायच्या. या तिन्ही पैकी जी रक्कम लहान असेल ती एक्झम्प्टेड असणार आहे. एक्झम्प्ट लिस्ट ऑफ द फॉलोइंग इथं शब्द आहे. यापैकी जी रक्कम लहान असेल ती कोणती काय असेल? एक्झम्प्टेड असेल. मग चेक करा. HRA रिसिव्ड 5,000 पर मंथ. रेंट पेड किती रुपये पेड केलंय? तर 7,000 रुपये प्रत्येक महिन्याला. 7,000 गुणिले 12 84,000. त्यातून सॅलरीच्या 10% म्हणजेच HRA ची सॅलरी किती? 5,76,000. त्याच्या 10% किती येतील? 57,600. वजा करा. आउटर कॉलम मध्ये तुम्हाला रक्कम किती मिळते? 26,400. सॅलरीच्या 40%. सॅलरी किती आहे? 5,76,000. त्याच्या 40% काढा. पुणे सिटी आहे त्यामुळे आपण 40% काढणार. ती रक्कम जी येते ती अमाऊंट कॉलम मध्ये घ्या. 2,30,400. या तिन्ही पैकी लहान रक्कम कोणती आहे? ती काय असणार आहे? एक्झम्प्टेड HRA चं उत्तर असणार आहे. ते काय असणार आहे? एक्झम्प्टेड HRA चं उत्तर असणार आहे. हाऊस रेंट अलाउन्स आपल्याला मिळतोय 5,000 रुपये पर मंथ. त्याला गुणिले 12 केले, अॅन्युअल अमाऊंट मिळाली. आता यातून जी रक्कम वजा होणार आहे एक्झम्प्टेड HRA ची, आता आपण वर्किंग नोट बघितलाय किती येते? 26,400. एक्झम्प्ट करा आणि आउटर कॉलम मध्ये किती येतील? 33,600 ही रक्कम असेल टॅक्सेबल HRA. नेक्स्ट पॉइंट आहे पुढचा आता. गॅस, इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर बिल पेड बाय द कंपनी रुपीज 2,500 पर मंथ. टोटली टॅक्सेबल आहे परक्विजिट. तुमचा वैयक्तिक खर्च आहे तो कंपनी पेड करते, त्यामुळे तो पॉइंट काय असणार आहे? टॅक्सेबल असणार आहे. 2,500 म्हणजे 2,500 गुणिले 12 करा. टॅक्सेबल रक्कम किती येते? 30,000. पुढचा पॉइंट आहे मोटर कार. Company has provided him a motor car of 1,200 cc for official and personal use. All running expenses and driver salary are paid by the company. कंपनीने खर्च केलेला आहे. आता आपण वर्किंग नोट बघूया. चेक करा मोटर कार फॅसिलिटी. या ठिकाणी कंपनी हॅज प्रोव्हाइडेड, कंपनीने कार दिलेली आहे. कंपनीने ट्रान्सफर केली आहे का ओनरशिप? नाही, तर वापरण्यासाठी दिली आहे. यूज ऑफ मोटर कार आहे, त्याला आपण थोडक्यात म्हणतो मोटर कार फॅसिलिटी. कंपनीने दिली आहे, पण कंपनीने चेक करा पूर्ण पॉइंट आधी. कंपनी हॅज प्रोव्हाइडेड हिम ए मोटर कार ऑफ 1,200 cc फॉर ऑफिशियल अँड पर्सनल यूज. ऑल रनिंग एक्सपेन्सेस अँड ड्रायव्हर सॅलरी आर पेड बाय द कंपनी. खर्च कोण करते? कंपनी करते. आता या प्रॉब्लेम मध्ये, या पॉइंट मध्ये आता असं कुठं सांगितलंय का की कार कंपनीची नाहीये किंवा कंपनी बाहेर रेंट पेड करते कारसाठी? नाही दिलं. म्हणजे याचा अर्थ कार कोणाची आहे? तर ती कंपनीची आहे. म्हणजेच कार कोणाची? एम्प्लॉयरची. आणि एक्सपेन्सेस पेड कोण करतोय? एम्प्लॉयर करतोय. इन्क्लुडिंग ड्रायव्हर सॅलरी. इन्क्लुडिंग ड्रायव्हर सॅलरी. म्हणजे सिच्युएशन कोणती येते? पहिली येते. आता
आपल्याला कॉलम बघायचा आहे, ऑफिशियल युजला दिली आहे, पर्सनल युजला दिली आहे का ऑफिशियल पर्सनलला दिली आहे. तर शेवटचा जो कॉलम आहे ऑफिशियल अँड पर्सनल यूजचा. व्हिडिओ दुसरा जो केला होता आपण त्याच्यामध्ये मोटर कार फॅसिलिटीचा आपण व्हॅल्युएशनचे पॉइंट्स बघितलेले आहेत. त्या ठिकाणी हे तुम्हाला क्लिअर होईल की मोटर कार व्हॅल्यू कशी काढायची. ते आता सिच्युएशन फर्स्ट आहे, पर्पज कोणता आहे, ऑफिशियल अँड पर्सनल किंवा प्रायव्हेट. त्या ठिकाणी कारची सीसी महत्वाची, 1600 पेक्षा पर्यंत एक कंडिशन आहे, 1600 पेक्षा जास्त दुसरी त्या ठिकाणी रक्कम आहे. आता किती दिले 1200, ब्रॅकेटमध्ये काय लिहिलंय बिलो 1600. 1600 पेक्षा सीसी कमी असेल तर व्हॅल्यू किती येते, 1800 रुपये पर मंथ प्लस ड्रायव्हर सॅलरी 900 पर मंथ. 1800 गुणिले 12 आणि 900 गुणिले 12. हे 900 कशाचे तर ड्रायव्हरचे आहेत आणि 1800 रुपये कशाचे कारचे. अशी टोटल रक्कम मोटर कारची किती येईल, 32,400 रुपये रक्कम येणार आहे. किती येते रक्कम, 32,400. हीच रक्कम असणार आहे मोटर कार फॅसिलिटीची टॅक्सेबल अमाऊंट. मोटर कार फॅसिलिटी आत्ताच आपण याची टॅक्सेबल अमाऊंट शोधलेली आहे 32,400. मोटर कारचं सेपरेट कॅल्क्युलेशन करायची आवश्यकता नसती, पण तरी पण समजण्यासाठी आपण वर्किंग नोट लिहिलेला आहे. पुढचा पॉइंट, the company has paid rupees 2,500 as professional tax for the year on behalf of Mr. Shah. कंपनीने मिस्टर शहा या एम्प्लॉईचा टॅक्स पेड केलाय. प्रोफेशनल टॅक्स हा तुमचा पर्सनल एक्सपेंडिचर आहे, तो कंपनीने पेड केला असेल. तुमचा कोणताही पर्सनल खर्च कंपनीने पेड केलाय, मग तो गॅस, इलेक्ट्रिसिटी, वॉटर बिल असेल, इन्कम टॅक्स असेल, प्रोफेशनल टॅक्स असेल, हे सगळे पॉइंट ग्रॉस सॅलरी मध्ये काय येतील, टॅक्सेबल येतील. किती, 2,500. आता या सर्व पॉइंटची बेरीज करा, जी रक्कम येईल त्याला काय म्हणणार आपण आता, ग्रॉस सॅलरी. पॉइंट सर्व झालेले आहेत आणि ती बेरीज येते, चेक करा, 8,37,280 रुपये. यातून वजा होणार आहेत डिडक्शन अंडर सेक्शन 16. डिडक्शन अंडर सेक्शन 16. डिडक्शन 16 नुसार पहिला पॉइंट असणार आहे स्टँडर्ड डिडक्शन आणि दुसरा पॉइंट असणार आहे त्या ठिकाणी प्रोफेशनल टॅक्स. कंपनीने पेड केलाय सुरुवातीला ग्रॉस सॅलरी मध्ये. या ठिकाणी आधी स्टँडर्ड डिडक्शन घ्या, हे आहे असेसमेंट इयर 2020-21 साठी 50,000. आणि प्रोफेशनल टॅक्स सुरुवातीला आपण ग्रॉस सॅलरी मध्ये इथं टॅक्सेबल घेतलाय, तीच रक्कम इथं परत घ्यायची आहे. इथं कधी घ्यायचा असतो ग्रॉस सॅलरी मध्ये, कंपनीने पेड केला तर. आणि फक्त एम्प्लॉईनी पेड केला तर या ठिकाणी ग्रॉस सॅलरी मध्ये घेण्याची आवश्यकता नाही, तो फक्त 16 ला वजा होईल. कोणीही पेड केला असेल तरी 16 ला वजा होतो. डिडक्शन 50,000 आणि 2,500 याची आउटरला बेरीज घ्या, 8,37,280 मधून वजा करा, जी रक्कम येते ती किती असणार आहे, 7,37,780. यासाठी लिहून घेणारे आपण टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी. ही रक्कम असणार आहे टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरीचं उत्तर. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. हा प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल या व्हिडिओच्या माध्यमातून. आपण आणखी या टॉपिकचे 2-3 व्हिडिओ बघणार आहे आणि शेवटचा व्हिडिओ जो असेल तो या टॉपिक वरती MCQ कशा स्वरूपात येऊ शकतात त्याच्यावरती असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ, ह्याची लिंक इतर तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा. व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद.